श्रीराम. नामजपाचे महत्त्व भाग 10. श्रद्धावंतांचे अनुभव म्हणून एकदा वाचून ठेवलेले असावे एवढ्यासाठी पुढे देत आहे. हबीब खान अंबडगट्टी राहणार मुरगोड यांचा मुलगा नवज्वराने आजारी पडून अत्यवस्थ झाला. इतर औषधोपाय करून थकल्यानंतर केवळ नामस्मरणाचा तडका चालविल्याने ज्वर कमी होता होता त्यास आरोग्य प्राप्त झाले. त्याच्या इष्टदेवाचे नाम अल्लाह हे होते. नामयोगी वामनराव यरझरवीरकर यांच्या या संप्रदायात मुसलमान देखील आहेत हे मागे सांगितलेच आहे. अप्पालाल मुल्ला मुरगोड यांच्या बायकोस मुलीच मुली होत होत्या. पुष्कळच मुली झाल्यामुळे तिचा सासरा कंटाळून जाऊन ती गरोदर असता त्याने आपल्या मुलास म्हणजे तिच्या नवऱ्यास बजावून सांगितले की याउपर मुलगी झाल्यास हिला मी घरी ठेवून घेणार नाही, हाकलून देईन. आणि हा मनुष्य फार तिखट स्वभावाचा असल्यामुळे बोलल्याप्रमाणेच करील अशी अप्पालालची खात्री होती. म्हणून त्याने नामयोगी वामनरावांचे औषध म्हणजे नामजप मोठ्या तीव्रतेने चालविला. देवाच्या कृपेने त्यास त्या खेपेस मुलगा झाला व अगदी रात्रीच्या वेळीच वामनरावांच्या घरी येऊन त्याने त्यास निजलेले उठवून ती बातमी मोठ्या आनंदाने सांगितली व त्याच वेळी वामनरावांनी आपल्या मोठ्या रोजनिशीत ती टिपून घेतली. नरहरी कुलकर्णी नामजप केल्याने खर्च नसता तीर्थयात्रा घडल्या, साधू सत्पुरुषांची दर्शने व समागम झाला. तसेच त्याला त्याच्या गावी लक्ष्मीच्या रेड्याने एके दिवशी शिंग मारून पायास मोठी जखम केली. ती बरी होण्याकरिता डॉक्टरी, वैद्यकीय वगैरे पुष्कळ उपाय केले, पण कशानेही गुण आला नाही. जीव फार कंटाळला. शेवटी त्याने भगवत नामजपाचेच अनुष्ठान तीव्रतेने सुरू केले. त्यानंतर औषध उपाय काहीच चालू न ठेवता ती जखम बरी झाली असे त्यांच्याकडून पत्र आलेले आहे इत्यादी. ह्याची उपपत्ती आधुनिक चिकित्सक लोक कशीही लावोत, पण येथे तर्काचे काम नसून श्रद्धेचे आहे. श्रद्धेत एक प्रकारची अतर्क्य शक्ती उत्पन्न होत असते. हे अनुभवाची जोगे नव्हे बोलायचे. याप्रमाणे शेकडो लोकांचे अनुभव नामयोगी वामनरावांच्या चोपडीत लिहिलेले असून हजारो लोकांचे अनुभव त्यांच्या हृदयात नमूद आहेत. राहणार गोपाळ त्रिंबक दांडेकर, रेशमी कापडाचे व्यापारी, सुरत यांचे नामजप अनुष्ठान आज 2-3 तपांपासून म्हणजे आमचा हा लेख प्रसिद्ध होण्याच्या पूर्वीपासून सुरू असून त्यांना आलेल्या अनुभवाचे मोठे विस्तृत पत्र त्यांनी आमचा लेख मुमुक्षुत प्रसिद्ध झालेला पाहून पाठविले आहे. तेही चिंतनीय आहे. विस्तार भयास्तव ते येथे देता येत नाही, त्याबद्दल वाईट वाटते. पुण्याचे एक पेन्शनर यांनी आमचा हा लेख वाचल्यानंतर नामजप अनुष्ठान सुरू केले. त्यांची एक आवडती मुलगी तिचा सासरा कितीतरी वर्ष माहेरी पाठवित नव्हता. त्यामुळे त्यांना व तिच्या आईला फार दुःख होत होते. जप अनुष्ठान सुरू केल्यानंतर थोड्याच दिवसांनी सासऱ्याने आपणहून मुलीची माहेरी रवानगी केली व आपणास फार आनंद झाला. तसेच पूर्वी लोकांकडे बुडालेले पैसे त्यांची आशा सोडली असतानाही त्या लोकांनी आणून दिले. हे नामजपाचे फल असे मी समजतो व तो लेख पाहूनच मला तशी प्रवृत्ती झाली व त्या मार्गास लागलो. अशा आशयाचे सानंद भारदर्शक पत्र सदरहू लेख मुमुक्षुत प्रसिद्ध झाल्यानंतर काही महिन्यांनी आले होते. कोणी आपल्या अत्यंत आवडत्या मित्रास त्याचे एक महत्त्वाचे कार्य सिद्ध होण्याकरिता आपला 1 कोटी जप त्याच्या हातावर पाणी सोडून अर्पण केला
व त्यामुळे त्याचे काम झाले असेही पत्र आले होते. अशी अनेक पत्र आली आहेत. त्याचे वर्णन या लहानशा पुस्तकात कोठवर करून भागेल. एका उच्च शिक्षित गृहस्थाचा बाप मरण पावल्यानंतर अधोगतीत दुःख भोगीत आहे असे त्याला स्वप्न पडले. त्याने आपल्या मित्रमंडळींना ही गोष्ट कळवून आपल्या घरी पित्याच्या सद्गतीकरता नामसप्ताह करण्यास येण्यासाठी विनंती केली. त्याप्रमाणे 7 दिवस त्या संकल्पाने नामसप्ताह केल्यानंतर तो मृतात्मा